मी अमरावती येथील रहिवासी आहे आणि वाहतूकदार, वाळू वाहतूकदार आहे. आम्ही रॉयल्टी भरून रितसर शासनाला पैसे देऊन, महसूल विभागाची रॉयल्टी घेऊन, 10 ब्रासची रॉयल्टी, 10 ब्रास माल घेऊन आम्ही नेहमी नियमात चालतो. परंतु आज सकाळी माननीय तहसीलदार धामणगाव रेल्वे हे स्वतः सिव्हिल ड्रेसमध्ये रोडवर समृद्धी हायवेवर आले, टोलच्या नजदीक. तिथे गाड्या हात दाखवून थांबवल्या, गाड्या थांबल्या, रॉयल्टी चेक केली आणि ड्रायव्हरला म्हटले की सदर गाड्या तुमच्या ओव्हरलोड आहे, तुमच्या गाड्यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त माल आहे, तुम्ही गाड्या वळवा, तहसीलला घ्या. ड्रायव्हरनी मालक लोकांना फोन केला, बोलावलं. ड्रायव्हरनी मालक लोकांशी बोलता बोलता तोपर्यंत हॉकी स्टिक तहसीलदार साहेबांनी स्वतः हातात घेऊन, आमच्याकडे त्याचे व्हिडिओ आहे, त्याचे फोटो आहे, समृद्धी हायवेवर, मेन हायवेवर उभे राहून त्या ड्रायव्हरला धमकी दिली, तू खाली उतर. मालकासोबत फोन करून बोलायला पण तयार नाही तहसीलदार साहेब. शेवटी आम्हाला तो मेसेज पोहोचला. आम्ही बरेच लोक वाहतूकदार आलो, आम्ही दररोज वाहतूक करतो, 10 ब्रास माल आणतो, 10 ब्रासची रॉयल्टी असते. परंतु तहसीलदार साहेबांनी पोलिसांना पाचारण करून, पोलिसांना बोलवून आमच्या गाड्या तहसीलमध्ये आल्या. आता हल्ली PWD विभागाने आमच्या गाड्याचं मेजरमेंट केलेलं आहे. 10 ब्रास आमच्या गाड्यामध्ये माल आहे, नियमात आहे. आता ते काय गाड्या सोडणार नाही सोडणार, तहसीलदार साहेब सध्या हजर नाही आहे, सांगत आहे आम्हाला की कलेक्टर ऑफिसला गेले आहे किंवा कुठंतरी बाहेर ऑफिसच्या कामाने गेलेले आहे. पण तहसीलदार साहेब यांची ही जी पद्धत आहे काम करण्याची, हॉकी स्टिक घेऊन जाणे, ड्रायव्हर हा सुद्धा माणूस आहे, त्यालासुद्धा इमेज आहे, त्यालासुद्धा काहीतरी कुठंतरी आहे, पण हॉकी स्टिक घेऊन त्याच्यावर चढणे ही पद्धत आम्हाला अजिबात पसंत नाही. याच्यात मोटर मालकासोबत बोलायला पाहिजे ना, फोन मोटर मालकासोबत बोलायला पाहिजे की तुमची काय अडचण आहे, तुमची गाडी कशी आहे, लावायची आहे मला, संपला विषय. इतक्या मोठ्या तज्ज्ञ माणसाने, इतक्या मोठ्या पदावर बसलेल्या माणसाने जर अशा पद्धतीने वागणूक दिली तर मग साधारण लोक काय करतील? उद्या आणखी आम्हाला बोलायला तयार होईल की ड्रायव्हरने हात उचलला, ड्रायव्हर अंगावर आला, ड्रायव्हरने असं केलं, ड्रायव्हरनं अंगावर गाडी चालवली. पहिली गोष्ट, RTOच्या नियमाप्रमाणे, नॅशनल हायवे ऑथॉरिटीच्या नियमाप्रमाणे कुठलाही अधिकारी हा नॅशनल हायवेवर म्हणजे समृद्धीवर जाऊन कुठल्याही गाडीवर कारवाई करू शकत नाही. इव्हन RTO सुद्धा गाडी थांबवू शकत नाही. गाडी थांबवणं चुकीचं आहे, कारण त्याच्यामुळे अपघात होऊ शकते. याच्या आधी असे बरेचसे अपघात झालेले आहे आपल्या हायवेवरती. आज आम्ही तहसीलदार साहेबांना तेच बोललो की तुमच्यामुळे जर ह्या गाडीवर एखादी गाडी आदळली असती किंवा तुमच्या अंगावर एखाद्या गाडीनं ऍक्सिडेंट झाला असता, त्याला जबाबदार कोण राहिलं असतं? आणि नेहमी आहे समृद्धी महामार्गावर अधिकारी आले तर गाड्या थांबून राहते. हा प्रकार नेहमीच आहे. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे, जास्त शक्यता. म्हणजे ज्या अधिकाऱ्यांनी नियमात राहून काम केलं पाहिजे ते अधिकारी नियमबाह्य वागून काम करतात. आणि बरेचदा असं होते की जेव्हा या गाड्यांना रॉयल्टी नसते तेव्हा तहसीलदार साहेबांच्या एंट्री म्हणल्या जातात, मासिक हप्ता प्रत्येक गाडीचा जो काय ठरलेला असेल तेव्हा सगळे गाड्यावाले देते, आम्ही खुशीनं देतो, सगळे देते. आणि हे सगळं जगजाहीर आहे, सर्वांना माहीत आहे, समाज कार्यकर्त्यांना माहीत आहे, पत्रकारांना माहीत आहे, अधिकाऱ्यांना माहीत आहे, ज्यांना पैसे पोहोचते त्यांना सगळ्यांना माहीत आहे. पण जेव्हा 10 ब्रासचे 50,000 रुपये आम्ही शासनाच्या तिजोरीत टाकले तेव्हा तहसीलदार साहेबांना पैसे कसे द्यायचे? आज ज्या गाड्या तहसीलदार साहेबांना या ठाण्यात लावल्या, तुमच्या समोर आहे या गाड्यांचे नंबर वगैरे तुम्हाला माहीत पडलेले आहे. त्या गाड्या थांबल्या असताना आमच्याकडे त्याचे व्हिडिओ आहे, ज्या गाड्याच्या एंट्र्या होत्या नंबर चेक करून तहसीलदार साहेबांनी त्या गाड्या सोडल्या आमच्या समोर. ज्या वेळेस अशी वेळ येईल त्यावेळेस आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना हे सगळे पुरावे पोस्ट करणार. बस, धन्यवाद. आपलं नाव, आपण कुठून आहे? मिलिंद मनोहरराव गौंदार, राहणार अमरावती.